Yes, so we'll start the 1.2. तर याच्यामध्ये आपल्याला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो आहे फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ ए फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स युझिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन x इज इक्वल टू एफ इनव्हर्स y इन द फॉलोइंग. तर आता याच्यामध्ये आपल्याला इनव्हर्स फंक्शन दिलेले आहेत. तर हे इनव्हर्स फंक्शन काय असतात? सपोज इथे जसं दिलंय y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे. हे जे फंक्शन आहे जर आपण या बाजूला शिफ्ट केलं हे एफ, तर हे एल एच एसला म्हणजे लेफ्ट हँड साईडला एफ इनवर्स ॲज अ वर्क करतं इज इक्वल टू एक्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर वाय इज इक्वल टू साइन एक्स असेल तर आपण त्याला एक्स बरोबर हे साइन जर आपण इकडे शिफ्ट केलं तर इथे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे, इकडे इनवर्स फंक्शन होईल म्हणजेच साइन इनवर्स वाय. आणि इनव्हर्स फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो त्याच्यासाठी ते फंक्शन पहिले 1 1 आणि ऑन टू पाहिजे. सो आपण इथे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू. सो आता डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे तो आहे dy बाय dx इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय dx बाय dy. म्हणजे जर आपण एखाद्या फंक्शनचा dx बाय dy फाइंड आउट केला आणि 1 डिवायडेड बाय ती व्हॅल्यू जर पुट केली तर आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच dy बाय dx मिळून जाईल. सो वन बाय वन आपण क्वेश्चन स्टार्ट करूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सो फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे y इज इक्वल टू रूट एक्स. तर हा जो फंक्शन आहे म्हणजे y इज इक्वल टू आपण जर याला कन्सिडर केलं तर एक फंक्शन आहे एफ ऑफ एक्स. म्हणजेच हे काय एक्स इन टर्म्स ऑफ वाय आहे, म्हणजे y ची व्हॅल्यू आहे इन टर्म्स ऑफ एक्स मध्ये. तर पहिले आपल्याला काय करावं लागेल, याचा इनवर्स घ्यावा लागेल. म्हणजे आपल्याला याला इन टर्म्स ऑफ एक्स मध्ये राईट करावं लागेल. इन टर्म्स ऑफ एक्स मध्ये लिहिण्यासाठी पहिले मला याला स्क्वेअर करावं लागेल दोन्ही साईडचं, म्हणजे हे स्क्वेअर रूट निघून जाईल. म्हणजे ते येऊन जाईल वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स. नाव एक्स इज इक्वल टू वाय स्क्वेअर. म्हणजे आता इन टर्म्स ऑफ आपण एक्स मध्ये लिहिलंय याला, म्हणजे याला म्हणता येईल वाय इन टर्म्स ऑफ एक्स. म्हणजेच याला आपल्याला लिहिता येईल एक्स इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ वाय, जे की आहे आपल्याकडे वाय स्क्वेअर. ठीक आहे. सो आता आपण याला सॉल्व्ह करूया. आपल्याकडे जे आहे एक्स इज इक्वल टू वाय स्क्वेअर आहे. सो याला मी डिफरन्शिएट करतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू, इथे आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय करावं लागेल. सो हे होऊन जाईल डी बाय डी वाय एक्स इज इक्वल टू डी बाय डी वाय वाय स्क्वेअर. तर हे होऊन जाईल dx बाय dy आणि वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह जसा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x असतो तसा वाय स्क्वेअरचा येऊन जाईल 2y, बिकॉज आपण याला डिफरन्शिएट करतोय y ने. सो इथे आपल्याला dx बाय dy भेटलेलं आहे ते आहे 2y. आता आपल्याला y ची व्हॅल्यू माहिती आहे. यालाच मी इक्वेशन 1 दिलं तर याच्यावरून तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळेल. दॅट इज मी याला लिहू शकतो 2 रूट एक्स. बट आपल्याला फाइंड आउट करायचं dy बाय dx. तर जसं मी आता तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं dy बाय dx इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय dx बाय dy मीन्स 1 डिवायडेड बाय 2 रूट एक्स. आता तुम्ही इथे क्रॉस चेक करू शकताय y इज इक्वल टू रूट एक्स आहे. तर जर तुम्ही डायरेक्टली dy बाय dx फाइंड आउट केला तर तो येतो 1 डिवायडेड बाय 2 रूट एक्स. म्हणजे रूट एक्सचं जे डिफरन्सिएशन आहे ते आहे 1 डिवायडेड बाय 2 रूट एक्स. फक्त हे आपण इनवर्सच्या मेथडने सॉल्व्ह केलेलं आहे. इथे तुम्ही चेक करू शकता ते आलंय 1 डिवायडेड बाय 2 रूट एक्स. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. तर याच्यामध्ये सगळे याच टाईपचे क्वेश्चन्स आहेत. सो सेकंड y इज इक्वल टू
रूट 2 मायनस रूट एक्स. तर याला मी इक्वेशन नंबर 1 देतो. आता सिमिलरली मला याला काय करावं लागेल, इन टर्म्स ऑफ एक्स मध्ये बनवावं लागेल. म्हणजे एक्स इज इक्वल टू समथिंग इन टर्म्स ऑफ वाय. सध्या हे वाय आहे इन टर्म्स ऑफ एक्स मध्ये, तर त्याला मला रिव्हर्स बनवायचं आहे एक्स इन टर्म्स ऑफ वाय मध्ये. तर पहिले आपण काय करू, स्क्वेअर करू दोन्ही बाजूचा. सो वाय स्क्वेअर होईल, रूट कॅन्सल होईल, 2 मायनस रूट एक्स येईल इथे. त्याच्यानंतर रूट एक्स एका साईडला शिफ्ट करू. सो रूट एक्स इज इक्वल टू 2 मायनस वाय स्क्वेअर. तर याच्यानंतर आपल्याला रूट एक्स नको आहे, आपल्याला एक्स पाहिजे. तर अगेन आपल्याला याचा स्क्वेअर करावा लागेल. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ द साइड, एक्स इज इक्वल टू 2 मायनस वाय स्क्वेअर होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे आलंय एक्स इन टर्म्स ऑफ वाय मध्ये. आता आपण याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू वाय. तर हे होऊन जाईल dx बाय dy, आणि इथे हे होऊन जाईल, इंडायसिस रूल यूज करू आपण इथे. तर 2 मल्टिप्लिकेशन मध्ये येईल, 2 मायनस वाय स्क्वेअर, 2 minus 1 that is 1, and again by chain rule 2 minus y square च differentiation. So dx by dy is equal to 2 in bracket 2 minus y square. 2 च differentiation येऊन जाईल 0, y square च येऊन जाईल 2y. म्हणजे आपल्याला इथे फायनल आन्सर मिळेल dx बाय, सॉरी नॉट फायनल आन्सर, dx बाय dy मिळेल आपल्याला मायनस 4y 2 मायनस y स्क्वेअर. सो आता ज्या ठिकाणी y आहे त्या ठिकाणी आपण y ची व्हॅल्यू पुट करू. म्हणजे हे मिळेल मला -4, y ची व्हॅल्यू आहे इक्वेशन 1 मध्ये 2 मायनस रूट एक्स इन ब्रॅकेट 2 मायनस वाय स्क्वेअर, म्हणजे हे जे रूट आहे ते रिमूव्ह होईल, 2 मायनस इन ब्रॅकेट 2 मायनस रूट एक्स. सो अगेन आपण याला सिम्प्लिफाईड करू शकतोय. सो मायनस साइन जर मी अप्लाय केलं मध्ये, सो 2 मायनस 2 प्लस रूट एक्स. सो प्लस 2 मायनस 2 कॅन्सल, इज इक्वल टू -4 रूट एक्स, रूट अंडर 2 मायनस रूट एक्स. हे आलं आपल्याकडे dx बाय dy. बट आपल्याला फाइंड आउट करायचे dy बाय dx बाय युजिंग इनवर्स रूल, 1 डिवायडेड बाय dx बाय dy. सो 1 डिवायडेड बाय -4 रूट एक्स रूट 2 मायनस रूट एक्स. हे होऊन जाईल आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. y इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ x मायनस 2. तर पहिले त्याला आपण कन्वर्ट करून घेऊ इन टर्म्स ऑफ x मध्ये. तर आता इथे क्यूब रूट आहे, सो आपण काय करू शकतो मग, टेकिंग क्यूब ऑन बोथ द साइड. तर स्क्वेअर रूट असतं तर स्क्वेअर केलं असतं, क्यूब रूट आहे म्हणून क्यूब करतोय. सो टेकिंग क्यूब ऑन बोथ द साइड. नाव आपल्याला ते इन टर्म्स ऑफ एक्स मध्ये पाहिजे, वाय क्यूब प्लस 2. नाव आता इथे आपण याला डिफरन्शिएट करू, dx बाय dy विथ रिस्पेक्ट टू y. ते येऊन जाईल 3y स्क्वेअर प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 येऊन जाईल. सो dx बाय dy, y ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, पुट करू आपण. स्क्वेअर आहे इथे क्यूब रूटचा स्क्वेअर असं लिहिता येईल याला. म्हणजेच याला जर इंडायसिस रूल मध्ये जर लिहायचं असेल तर आपण या पद्धतीने लिहू शकतो. x मायनस 2 इथे क्यूब रूट आहे म्हणजे 1 डिवायडेड बाय 3 आणि होल ब्रॅकेटचा पॉवर 2. म्हणजेच पॉवरचा पॉवर असेल तर इंडायसिस मध्ये आपण त्याचं मल्टिप्लिकेशन करतो, म्हणजे x मायनस 2 होल ब्रॅकेट 2 बाय 3. ठीक आहे, आपण याला आता dy बाय dx फाइंड आउट करूया.
So 1 divided by dx by dy. So 1 divided by 3 x minus 2 2 by 3. तर हे याचं फायनल आन्सर होऊन जाईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. y is equal to log 2x minus 1. तर पहिले आता याला आपण कन्वर्ट करू इन टर्म्स ऑफ x मध्ये. तर लॉगची टर्म आहे, त्याला कन्वर्ट कसं करायचं ते बघा पहिले. जर आपल्याकडे असं असेल लॉग m टू द बेस n इज इक्वल टू समथिंग लाईक x असं कन्सिडर करू आपण. तर m इज इक्वल टू येतं, हे जे बेसला n आहे ते इकडे जातं आणि हे जे x आहे ते पॉवर मध्ये जातं आणि हे लॉग जे आहे ते रिमूव्ह होतं. म्हणजे काय येणार, m इज इक्वल टू n पॉवर x. ओके, मी रिपीट करतो. इथे हे जे n आहे ते राईट साईडला येतं आणि जे x आहे ते पॉवर मध्ये जातं म्हणजे n पॉवर x, आणि हे लॉग रिमूव्ह होतं म्हणजे m इज इक्वल टू n पॉवर x. याला म्हणायचं लॉगॅरिथम टू एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि याच्याच रिव्हर्स एक्सपोनेन्शियल टू लॉगॅरिथम फॉर्म. ठीक आहे, त्याच पद्धतीने आपल्याला इथे सॉल्व्ह करावं लागेल. तर इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल सर बेसला इथे काही नाही, जर काही नाही नसेल तर आपण ई कन्सिडर करायचं. मग आता मला त्याला एक्स मध्ये कन्वर्ट करायचंय. सो हे होऊन जाईल, हे ई आपण इकडे शिफ्ट करू आणि लॉग रिमूव्ह करू. 2x मायनस 1 इज इक्वल टू ई पॉवर y. त्याच्यानंतर मी त्याला x मध्ये कन्वर्ट करतो. 2x इज इक्वल टू ई पॉवर y प्लस 1. देन x इज इक्वल टू ई पॉवर y प्लस 1 डिवायडेड बाय 2. तर हे कम्प्लिटली आता x मध्ये कन्वर्ट झालं, तर याला आपण डिफरन्शिएट करू आता विथ रिस्पेक्ट टू y. सो dx बाय dy 1/2 कॉन्स्टंट आहे, सो d बाय dy ई पॉवर y प्लस 1. सो 1/2 ई पॉवर y चं डिफरन्शिएशन, ई पॉवर x चं डिफरन्शिएशन ई पॉवर x असतं, तर ई पॉवर y चं ई पॉवर y असेल, कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन 0 असेल. म्हणजे हे आलं 1/2 ई पॉवर y. त्याच्यानंतर आपल्याकडे y ची व्हॅल्यू आहे इथे क्वेश्चन मध्ये, ती पुट करूया. तर हे येऊन जाईल, ई पॉवर y ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, ई पॉवर y ची व्हॅल्यू आहे 2x मायनस 1. किंवा आपण y ची व्हॅल्यू इथे पुट करू शकतोय. ठीक आहे, आपण y ची व्हॅल्यू पुट करूया. सो y ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे तिकडे लॉग 2x मायनस 1 टू द बेस e. सो लॉगॅरिथम मध्ये एक प्रॉपर्टी आहे, a पॉवर लॉग m टू द बेस a असेल तर ही पूर्ण टर्म कॅन्सल होते, तिथे राहतं फक्त m. तर इथे पण असाच काहीतरी आहे प्रकार, e पॉवर लॉग 2x मायनस 1 ते बेस आणि ते e हे दोन्ही सेम आहेत, तर ही पूर्ण टर्म कॅन्सल होईल, 2x मायनस 1 राहील तिथे. सो आपण त्याला लिहू शकतो 1/2 इंटू ब्रॅकेट 2x मायनस 1. सो आता फायनल आन्सर लिहूया इथे, ते असेल d इन टर्म्स ऑफ dy बाय dx 1 डिवायडेड बाय 2 2x मायनस 1. सो हे 1 डिवायडेड बाय जे 2 आहे हे 2 न्यूमरेटर मध्ये जाईल, 2 डिवायडेड बाय 2x मायनस 1. हे याचं फायनल आन्सर येऊन जाईल. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया, क्वेश्चन नंबर 5 कडे. तो आहे y इज इक्वल टू 2x प्लस 3. तर याला कन्वर्ट करू इन टर्म्स ऑफ x मध्ये. सो 2x इज इक्वल टू y, 3 तिकडे शिफ्ट करू, y मायनस 3. सो x इज इक्वल टू y मायनस 3. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे 2, इथे डिवाइड मध्ये जाईल. सो आता dx बाय dy 1/2 कॉन्स्टंट, y चा डेरिव्हेटिव्ह 1 येईल, 3 चा 0 येईल, म्हणजे हे आलं dy बाय dx इज इक्वल टू 1/2. सो आता dy बाय dx इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय dx बाय dy.
सो 1 डिवायडेड बाय 1/2 म्हणजे फायनल आन्सर येऊन जाईल याचं 2. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 6. y इज इक्वल टू ई पॉवर x मायनस 3. त्याला आपण x मध्ये कन्वर्ट करूया पहिले. सेम आता इथे ओके, पहिले आपण याला ई पॉवर x इज इक्वल टू y प्लस 3. आता इथे हे एक्सपोनेन्शियल मध्ये, तर आता याला लॉगॅरिथम मध्ये कन्वर्ट करायचं, जे सेम प्रोसिजर करायची जी आता लास्ट आपण केलेली आहे ते. तर इथे ही जी टर्म आहे ई, ही लॉगच्या बेसमध्ये जाईल आणि हे जे पॉवर मध्ये आहे ते इथे बेसमध्ये येईल. एक्स इज इक्वल टू लॉग वाय प्लस 3, इथे बेसला ई असेल. तुम्ही क्रॉस चेक पण करू शकता, हे जर ई इकडे शिफ्ट झालं तर हे ई पॉवर एक्स होईल, लॉग रिमूव्ह होईल वाय प्लस 3, असं पण तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता. आता हे इन टर्म्स ऑफ एक्स मध्ये आलेलं आहे, त्याला डिफरन्शिएट करूया. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय, सो dx बाय dy इज इक्वल टू लॉग आहे तर 1 डिवायडेड बाय वाय प्लस 3 आणि वाय प्लस 3चं डिफरन्शिएशन येईल 1 प्लस 0, म्हणजे dx बाय dy इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय y ची व्हॅल्यू पुट करू, ई पॉवर x मायनस 3 प्लस 3, म्हणजे हे आलं 1 डिवायडेड बाय ई पॉवर x. सो आपल्याला dy बाय dx फाइंड आउट करायचं आहे. तर ते येऊन जाईल 1 डिवायडेड बाय ई पॉवर एक्स, दॅट इज ई पॉवर एक्स. तर हे याचं फायनल आन्सर येऊन जाईल. सेवन्थ क्वेश्चन कडे जाऊया. y इज इक्वल टू ई पॉवर 2x मायनस 3. त्याला कन्वर्ट करूया आपण. हे एक्सपोनेन्शियल आहे तर पहिले लॉगॅरिथम मध्ये त्याला कन्वर्ट करू. 2x मायनस 3 इज इक्वल टू लॉग y. सो x इज इक्वल टू log y plus 3 divided by 2. तो डिफरेंशिएट करू आता याला. dx by dy is equal to 1 by 2 log y चं डिफरेंशिएशन येऊन जाईल 1 by y आणि 3 चं 0 येऊन जाईल. सो 1 by 2y, y ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, e पॉवर 2x minus 3. So dy by dx is equal to 1 divided by dx by dy. So 1 divided by 2 e power 2x minus 3. Okay, 1 divided by 2 e power 2x minus 3. So हे येऊन जाईल 2 e power 2x minus 3. तर हे याचं फायनल आन्सर येऊन जाईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. 8th क्वेश्चन. y is equal to log x divided by 2 to the base 2. पहिले याला x मध्ये कन्वर्ट करू, म्हणजे त्याला एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो हे 2 इथे पॉवर मध्ये जाईल, 2 पॉवर y, हे y पॉवर मध्ये जाईल, 2 इथे बेसला जाईल, इथे येईल x डिवायडेड बाय 2, मीन्स x इज इक्वल टू 2 इंटू 2 पॉवर y. याचा पॉवर 1 आहे, बेस सेम आहे, सो x इज इक्वल टू आपण 2 पॉवर 1 प्लस y लिहू शकतो बाय युजिंग इंडायसेस रूल. सो आता डिफरन्शिएट करू, dx बाय dy इज इक्वल टू, याला आपल्याला ट्रीट करावं लागेल a पॉवर x टाइपच्या फंक्शन सारखं. सो हे येऊन जाईल 2 पॉवर 1 प्लस y, देन log 2 आणि 1 प्लस y चं डिफरन्शिएशन येऊन जाईल 0 प्लस 1. dx by dy is equal to 2 पॉवर 1 प्लस y ची व्हॅल्यू लिहू शकतो आपण इथे इंटू log 2.
ओके, आपण याला थोडं मॉडिफाय करू शकतो बाय युझिंग लॉगरिथम. सो dy बाय dx इज इक्वल टू 2. हे जे 1 आहे याला मी लिहू शकतो लॉग 2 टू द बेस 2. म्हणजे लॉग मध्ये एक प्रॉपर्टी आहे, लॉग ए टू द बेस ए असेल तर त्याचा आन्सर 1 आहे. आता तुमच्या माइंडमध्ये आलं असेल सर हे असं का करायचं इथे, तर ही एक प्युअर ऍडजस्टमेंट आहे. त्या ऍडजस्टमेंटसाठी आपण करतोय इथे. जर इथे बघितलं तुम्ही दुसऱ्या लॉगचा बेस 2 आहे, तर मला इथे लॉगचा बेस 2 बनवायचा आहे, पण व्हॅल्यू चेंज होऊ द्यायची नाही, 1च राहू द्यायचे, म्हणून इथे मी लॉग 2 टू द बेस 2 घेतले. सो लॉग एक्स बाय 2 टू द बेस 2. आता इथे बघा, ऑब्झर्व करा, दोघांचे बेस सेम आलेले आहेत आणि दोघांची ऍडिशन आहे. तर लॉगॅरिथम मध्ये रूल आहे लॉग m प्लस लॉग n असेल तर आपण लिहू शकतो त्याला लॉग m इंटू n. तर 2 आणि x बाय 2 ला तुम्ही m आणि n कन्सिडर करू शकताय. सो आपण त्याला लिहू शकतो 2 टू द पॉवर लॉग 2 इंटू एक्स बाय 2 टू द बेस 2. हे 2 या 2 सोबत कॅन्सल होईल, तर इथे मिळेल आपल्याला 2 पॉवर लॉग एक्स टू द बेस 2 इंटू लॉग 2. अगेन इथे जर ऑब्झर्व केलं 2 पॉवर लॉग एक्स टू द बेस 2 आहे, जे अगेन आपल्याला इथे ही प्रॉपर्टी यूज होईल. ए पॉवर लॉग m टू द बेस a हे असेल तर m होईल. म्हणजे इथे आपल्याला मिळेल x इंटू लॉग 2. सो आपण dy बाय dx फाइंड आउट करूया. सो 1 डिवायडेड बाय x लॉग 2 हे याचं फायनल आन्सर होऊन जाईल. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतो इथे बघा, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन ऑफ द फॉलोइंग. तर हे जे फंक्शन दिलेले आहेत याचे आपल्याला इनव्हर्स फंक्शन फाइंड आउट करायचं. म्हणजे काय, dx बाय dy फाइंड आउट करायचं. म्हणजे हे जे फंक्शन दिलेत याचं पहिले आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू x ने. म्हणजेच तिथे आपण dy बाय dx फाइंड आउट करू. आणि dy बाय dx फाइंड आउट केल्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन मीन्स dx बाय dy फाइंड आउट करायचं. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे तो असा मॉडिफाय होईल, dx बाय dy हे जे आहे ते इकडे शिफ्ट होईल आणि हे वापस डिनॉमिनेटर मध्ये शिफ्ट होईल इकडे. सो 1 बाय dy बाय dx. म्हणजे टोटल रिव्हर्स प्रोसेस आपल्याला यूज करायची याच्यात. ओके, सो क्वेश्चन नंबर 2 मतलब फर्स्ट क्वेश्चन आपण इथे घेऊया. सो y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई पॉवर एक्स. तर इथे आता जर तुम्ही पाहिलं तर एक्स स्क्वेअर इंटू ई पॉवर एक्स, इथे आपल्याला u इंटू व्ही हा रूल यूज करावा लागेल. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx. याला मी कन्सिडर करतो u, याला v कन्सिडर करतो. सो ई पॉवर एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ ई पॉवर एक्स. एकाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, एक कॉन्स्टंट ठेवायचा. सो ई पॉवर एक्स, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येईल 2x प्लस एक्स स्क्वेअर इंटू ई पॉवर एक्स. ओके, याच्यातून आपण x आणि ई पॉवर एक्स कॉमन घेऊ शकतो. ठीक आहे, तर हे भेटलं आपल्याला dy बाय dx, बट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे dx बाय dy. सो 1 डिवायडेड बाय dy बाय dx. सो 1 डिवायडेड बाय x इंटू ई पॉवर एक्स एक्स प्लस 2. हे याचं फायनल आन्सर येऊन जाईल. ओके, क्वेश्चन 2 बघू. त्याच्यात y इज इक्वल टू आहे एक्स कॉस एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx. अगेन इथे u इंटू v आपण यूज करू. कॉस एक्स
into derivative of x plus x into derivative of cos x. So dy by dx is equal to cos x, x चा डेरिव्हेटिव्ह 1 येऊन जाईल आणि cos चा मायनस sin x. So dy by dx is equal to येऊन जाईल cos x minus x sin x. So dx by dy is equal to 1 divided by dy by dx. So 1 divided by cos x minus x sin x. तर हे याचं फायनल आन्सर येऊन जाईल. So y is equal to x into 7 power x. So dy by dx is equal to 7 power x. Derivative of x is 1 plus x into derivative of 7 power x. 7 power x into log 7. So dy by dx is equal to, इथे आपण 7 power x कॉमन घेऊया. So x log 7 plus 1. Now आपण find out करू dx by dy, that is 1 divided by dy by dx means 7 power x, x log 7 plus 1. हे याचं फायनल आन्सर येऊन जाईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. y is equal to x square plus log x. तर याला डिफरन्शिएट करूया. dy by dx, d by dx of x square plus log x. So dy by dx is equal to x square चं डिफरन्शिएशन येईल 2x, log x चं डिफरन्शिएशन येईल 1 by x. याला आपण सॉल्व करू शकतो पुढे किंवा मॉडिफाय करू शकतो. x ने जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर ते होईल 2x square plus 1 divided by x. सो आपल्याला फाइंड आउट करायचं इथे dx by dy. ते होईल 1 divided by dy by dx. So 1 divided by 2x square plus 1 divided by x is equal to x divided by 2x square plus 1. तर हे होईल याचं फायनल आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन 5, y is equal to x log x. अगेन इथे आपल्याला u into v रूल यूज करावा लागेल. सो dy by dx is equal to log x as it is, derivative of x plus x as it is, derivative of log x. So dy by dx is equal to log x, derivative of x is 1. So x, derivative of log x is 1 by x. So x get cancelled. So dy by dx is equal to log x plus 1. So आपण इथे फाइंड आउट करू आता dx by dy is equal to 1 divided by dy by dx. So 1 divided by 1 plus log x. हे याचं फायनल आन्सर येऊन जाईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 3. तर क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतोय, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनव्हर्स ऑफ द फॉलोइंग फंक्शन अँड ऑल्सो फाइंड देअर व्हॅल्यू ॲट द पॉइंट इंडिकेटेड अगेन्स्ट देम. म्हणजे डेरिव्हेटिव्ह आपल्याला इनव्हर्स फंक्शनचं आतापर्यंत आपण जे फाइंड आउट केलं तेच फाइंड आउट करायचंय, बट एका पर्टिक्युलर पॉइंटला ते विचारतात व्हॅल्यू काय येते त्याची. तर पहिला क्वेश्चन घेऊया आपण त्याच्यात. सो y इज इक्वल टू x power 5 plus 2 x cube plus 3x. तर याला आपण डिफरन्शिएट करू, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो dy by dx is equal to x power 5 चं डिफरन्शिएशन येईल 5x power 4.
पॉवर जे आहे ते मल्टिप्लिकेशन मध्ये येते आणि पॉवर एकने कमी होतो. सेम इथे पण तेच 3 इंटू 2 6 एक्स पॉवर 3 मायनस 1 2 आणि 3x डिफरन्सिएशन x 1 येईल 3 इंटू 1 3. तर हे झालं dy बाय dx. बट आपल्याला त्यांनी इनव्हर्स विचारलं म्हणजेच dx बाय dy विचारलं. ते असतं 1 डिवायडेड बाय dy बाय dx. सो 1 डिवायडेड बाय 5 x पॉवर 4 प्लस 6x स्क्वेअर प्लस 3. बट या ठिकाणी त्यांनी काय विचारलंय ऍट पॉइंट x इज इक्वल टू 1 म्हणजे ज्यावेळेस x इज इक्वल टू 1 असेल त्यावेळेस काय येईल हा इनव्हर्स असा विचार. तर आपण त्या पॉइंट थ्रू काढू dx बाय dy ऍट x इज इक्वल टू 1. म्हणजे जिथे तुम्हाला या आन्सर मध्ये x दिसतंय तिथे 1 पुट करायचं. म्हणजे 5 इंटू 1 पॉवर 4 प्लस 6 1 स्क्वेअर प्लस 3. सो हे होऊन जाईल 1 डिवायडेड बाय 5 प्लस 6 प्लस 3. दॅट मीन्स फायनल आन्सर येऊन जाईल 1 डिवायडेड बाय 14. हे याचं फायनल आन्सर येऊन जाईल. ओके, सेकंड क्वेश्चन बघू याच्यातच. y इज इक्वल टू e पॉवर x प्लस 3x प्लस 2. त्याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर हे होऊन जाईल dy by dx is equal to d by dx of e power x plus 3x plus 2. So dy by dx is equal to d by dx apply करूया e power x plus d by dx of 3x plus d by dx of 2. So dy by dx is equal to d by dx of e power x. हे 3 कॉन्स्टंट आहे तर डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल. 3 d by dx of x plus d by dx of 2. So dy by dx is equal to e power x येईल डिफरन्शिएशन e power x plus x 1 येईल 3 into 1 that is 3. So derivative of 2 is 0. तर इथे आपल्याला मिळाले dy by dx. सो आता आपल्याला फाइंड आउट करायचंय त्याचा इनव्हर्स मीन्स dx by dy that is 1 divided by dy by dx. So 1 divided by ते येऊन जाईल 3 e power 3x plus 3. बट आपल्याला एका पर्टिक्युलर पॉइंटला त्यांनी विचारलंय ते. आता ते विचारलंय आपल्याला त्यांनी कोणत्या पॉइंटला विचारलंय ऍट x इज इक्वल टू 0 ला विचारलंय. सो dy by dx at x is equal to 0. So 1 divided by e power 0 plus 3. Anything power 0 is 1. So 1 divided by 1 plus 3 that is 1 by 4. So हे याचं फायनल आन्सर होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 3. So y is equal to 3x square plus 2 log x cube. त्याला डिफरन्शिएट करूया dy by dx. x square चा डिफरन्शिएशन येईल 2x 3 into 2 6 that means 6x plus then 2 तिथे log x cube आहे तर याचं डिफरन्शिएशन येऊन जाईल 1 डिवायडेड बाय x cube into derivative of x cube by using chain rule. So
dy by dx is equal to 6x plus 2 divided by x cube आणि या x cube चं डिफरन्शिएशन येईल 3x square. So dy by dx is equal to 6x plus इथे x square याच्या पॉवर सोबत कॅन्सल होईल 3 into 2 6 upon x. तर याला आपण सिम्प्लिफाइड करूया. x ने जर मल्टिप्लाय केलं इकडे तर 6x square plus 6 divided by x. हे झालं dy by dx. आपल्याला फाइंड आउट करायचंय dx by dy. ते होऊन जाईल 1 divided by 6x square plus 6 divided by x means x divided by 6x square plus 6. आता हे कोणत्या पॉइंटला विचारलंय त्यांनी at x is equal to 1 ला विचारलं. So dy by dx at x is equal to 1. तो जिथे x दिसतं तिथे आपण 1 पुट करू. तर हे होऊन जाईल 1 divided by 6 plus 6 that is 1 divided by 12. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 4. तर तो आहे y is equal to sin x minus 2 plus x square. तर याला डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो dy by dx is equal to sin. साइनचं डिफरन्शिएशन येऊन जाईल. इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हे कॉम्पोजिट फंक्शन आहे. साइन आणि अल्जेब्रिक असं कॉम्बिनेशन आहे. तर पहिले आपण साइनचं डिफरन्शिएशन घेऊया. ते येईल cos x minus 2. आणि देन x minus 2 चं डिफरन्शिएशन घेतल्यानंतर ते येईल 1 minus 0. सो प्लस x स्क्वेअरचं डिफरन्शिएशन येऊन जाईल 2x. So dy by dx is equal to cos x minus 2 plus 2x. Now आपल्याला फाइंड आउट करायचं आहे dx by dy. So 1 divided by dy by dx. So 1 divided by cos x minus 2 plus 2x. हे विचारलं त्यांनी at x is equal to 2 ला. So dx by dy at x is equal to 2. So 1 divided by cos 2 minus 2 plus 2 into 2. तर हे होऊन जाईल 1 divided by cos 0 plus 4. तर cos 0 ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. ते होऊन जाईल 1 plus 4. That is 1 divided by 5. तर हे याचं फायनल आन्सर येऊन जाईल. ओके, थँक्यू.